रामदास भाई, तुम्ही आता खूप गंभीर विधान केलं की मराठी माणसांची संघटना उद्ध्वस्त झाली. नेमकी कशी? ज्या पद्धतीनं बाळासाहेब असताना फूट पडली, ज्या पद्धतीनं आता शिवसेनेचे दोन भाग झालेत, एकंदरीत हे सर्व डिझाईन कुणाचं होतं? सातत्यानं शिवसेनेला जे महाराष्ट्रात प्रभावशाली होते, तुमच्यासारखे तडफदार वाघासारखे झेपावणारे नेते ज्या पक्षात, त्या पक्षाची आता तुम्ही म्हणतात तसं उद्ध्वस्त झाली. कशामुळे झालंय? त्या नेत्यांचा कुठेतरी सत्तेची महत्वाकांक्षा सुद्धा होती. ऐका, हे सगळे आमदार जवळला एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता त्यांनी मला फोन केला, आमदार भाई मी चाललो. ओक्साबोक्सी घडत होते, फोन होती माझ्याकडे रात्री 2 वाजता. भाई मी चाललो, कोण माझ्यासोबतच मला माहित नाही, पण मी चाललो, मला नाही अपमान सर होत म्हटले. काही आमदार सुरतला गेले, तिथून कामाख्याचं काय तिकडे ते मंदिर, गुवाहाटी, कामाख्याला गेले, तिकडे गुवाहाटीला, हो गुवाहाटीला गेले. मला त्या दिवशी उद्धव ठाकरेंचे फोन आले, कारण आमदार मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे माझ्या संपर्कात अजिबात नव्हते, एकदाही नाही. माझा फोनही घेत नव्हते, मला ते भेटत देखील नव्हते, एकदाही नाही, फोनही नाही, माझे फोनही घेत नव्हते, मला ते भेट पण देत नव्हते साधी. अनेक वेळेला संजय राऊतांना मी सांगितलं, बघा त्यांना विचारा मला यायचं आहे, भेटू का? नाही. त्या दिवशी मला उद्धवजींचे फोन आले 3. एक मातुश्रीच्या फोनवरती आला, फोनवर आला, 2 दुसरे अन्य फोनवरती आले, त्यांची नावं मी आता देत नाही. माझा पीए जो मुलगा आहे त्याच्या फोनवरती पण फोन आले, मी घेत नाही म्हणून. मग माझा मुलगा सिद्धेश, मोठा मुलगा, त्याच्या फोनवरती सरदेसाई जो पुढारी आहे युवा सेनेचा, त्याचा फोन आला की उद्धवजींना बोलायचं आहे. मी म्हटलं माझ्याकडे तो उद्धवजींना बोलायचं नाही, मला आता वेळ निघून गेली म्हटलं. पण एक तुम्ही सांगाल का उद्धवजींना? म्हणे हो, तुम्ही तेच, मला त्यांना ऐकायचं आहे, त्यांना बोलायचं आहे, त्यांना तुम्ही 5 मिनिटं याल का? उद्धवजींनी विचारले, मातोश्री होती. मी म्हटलं आता येऊन वेळ निघून गेली म्हटलं, आता सगळे पोहोचले गुवाहाटीला, आता मी मातोश्री येऊन काय करणार आहे? एक गोष्ट म्हटलं, उद्धवजी करतील काय विचारा तुम्ही. आज संध्याकाळपर्यंत त्यांनी काँग्रेस सोडली असं फक्त त्यांनी जाहीर करून टाकावं. दरम्यान मधल्या काळामध्ये मी एकनाथजी शिंदे, गुलाब पाटील, आमचे महाडचे आमदार गोगावले, या मी 7-8 लोकांकडे मी बोललो. इथून मी तुम्हाला खोटं बोलणार नाही, गुवाहाटीला बोललो मी. मग असे उद्धवजींचे फोन येत आहेत, जर उद्धवजी तयार झाले काँग्रेस सोडायला तर आपण सोबत, तर म्हटलं चालेल ना, आपलं म्हणणं तेच आहे की काँग्रेस सोडून त्यांनी भाजपसोबत यावं. ते मुख्यमंत्री झाले तर आम्हाला काय अडचण नाही. मी त्याला म्हटलं की उद्धवजींना सांग संध्याकाळपर्यंत त्यांनी काँग्रेस सोडावी, जाहीर करून टाकावं, पत्रकार परिषद घ्यावी. उद्या दुपारी 1 वाजण्याच्या आत खासगी विमानानं मी मातोश्रीवरती उद्धवजींच्या पायाशी सगळ्या आणण्याची जबाबदारी माझी. हे वास्तव आहे. मी असंही उदाहरण दिलं, उद्धवजी ऐकतायत फोन. मी म्हटलं वेळ पडली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याला जाताना 22 किल्ले दिले औरंगजेबाला, आणि आग्र्याहून आल्यानंतर पुन्हा 42 किल्ले घेतले. म्हटलं कधी कधी 2 पावलं मागे येऊन 4 पावलं पुढे जायचं असतं, उद्धवजींना सांगा. भाऊ मला फोन आला 10-15 मिनिटांनी की उद्धवजी म्हटलेत की मी पत्रकार परिषद घेतो, पण होईल काय? म्हटलं 100% होईल. संध्याकाळी फोन आला की तुम्हाला उद्या मी सांगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शरद पवार साहेब मातोश्रीवरती आले त्यावेळेला मला मेसेज मिळाला की आता आम्ही कायदेशीर लढाई लढतोय, आम्ही काय राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणार नाही. आता मला सांगा, कुणाचं पाप? कुणी फोडली पक्ष? हे वास्तव आहे, हे वास्तव हे लोकांसमोरून आलं नाही, पहिल्यांदा बोलतोय मी आज हे. आणि म्हणून हे पाप उद्धव ठाकरेंनी केलंय. जे काम शरद पवार साहेबांना शिवसेना प्रमुख असताना शिवसेना फोडण्यामध्ये यश आलं नाही, ते उद्धव ठाकरेला सोबत घेऊन त्यांनी शिवसेना फोडण्यामध्ये यश मिळवलं. त्यांनी त्यांचं राजकारण यशस्वी केलं. ह्या नालायक माणसाला आमच्याकडलं नाही. मी काय करतो ते